गुड मॉर्निंग. आज नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं, म्हणून कोणी जॉईन करू शकत नाही आहे. ठीक आहे, हरकत नाही. मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. तर मी सर्वप्रथम तुम्हाला प्रॉब्लेमचा फोटो ग्रुपवरती पाठवतो, नंतर आपण लेक्चर चालू करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा मागच्या लेक्चरला जसा प्रॉब्लेम केला ना तसाच तो प्रॉब्लेम आहे. पण मी का घेतोय, कारण अशा प्रकारचे प्रॉब्लेम एक्झामला विचारले जातात, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल. तर हा प्रॉब्लेम करून झाल्यानंतर तुम्ही मला पर्सनलवरती हा प्रॉब्लेम सगळ्यांनी करून पाठवायचा आहे. मगासारखाच प्रॉब्लेम आहे, मनन पब्लिकेशनचा 22वा प्रॉब्लेम आहे. तर असे प्रॉब्लेम बरेच वेळेला एक्झामला विचारले जातात, म्हणून आपण तो सॉल्व करतोय. ओके. तर मी सगळ्यांना ग्रुपवरती प्रॉब्लेम पाठवलेला आहे. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. आवाज माझा येतोय का तुम्हाला सगळ्यांना? ओके, तर आपण चालू करूया. सर्वप्रथम मी प्रॉब्लेम वाचतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा बऱ्याच वेळेला एक्झामला विचारला गेला आहे. मगासारखाच आहे, मागच्या लेक्चरला जो सॉल्व केला होता तसाच आहे, पण आपल्याला प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी परत एकदा घेतोय. तर फॉलोइंग इज द समराइज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ गोविंद इंडस्ट्रीज लिमिटेड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016. आता तुम्हाला
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे, तर मागच्या प्रॉब्लेमप्रमाणेच तुम्हाला कॉस्ट शीट बनवायची आहे, वर्किंग नोट बनवायची आहे आणि रिकन्सिलेशनचं स्टेटमेंट बनवायचं आहे. तर इथे आता P&L अकाउंटमध्ये काय काय म्हटलं आहे. P&L अकाउंटमध्ये डायरेक्ट मटेरियल, त्याच्यानंतर वेजेस, फॅक्टरी एक्सपेन्सेस, ऑफिस ओव्हरहेड्स, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, नंतर इंटरेस्ट ऑन लोन, इन्कम टॅक्स. आता हे 2 आयटम आपल्या कॉस्ट शीटमध्ये येत नाहीत. इंटरेस्ट ऑन लोन आणि इन्कम टॅक्स हे कॉस्ट शीटमध्ये येत नाहीत. नंतर नेट प्रॉफिट आपल्याला कम्पेअर करायचा आहे, तो टॅली करायचा आहे कॉस्टिंगच्या प्रॉफिटबरोबर. नंतर सेल्सची युनिट्स दिलेत आणि क्लोजिंग स्टॉकची युनिट्स दिलेत. आता मागच्या प्रॉब्लेमला आपण बघितलं की सेल्सचे युनिट्स आणि क्लोजिंग स्टॉकचे युनिट्स या दोघांची टोटल केली की आपल्याला प्रोडक्शन मिळतं, किती युनिट्स प्रोड्यूस केले. तर आता आपण 6000 युनिट्स विकलेत, 6000 युनिट्स विकलेत आणि 1500 युनिट्स आपला क्लोजिंग स्टॉक आहे. 6000 युनिट्स विकले आणि 1500 आपला क्लोजिंग स्टॉक आहे. त्याचा अर्थ दोघांची टोटल एवढं आपलं प्रोडक्शन आहे. दोघांची टोटल 6 आणि 1.5 म्हणजे 7500 आपलं प्रोडक्शन आहे. 6000 विकले, 1500 आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक अवेलेबल आहे. त्याचा अर्थ काय झाला, 7500 युनिट्स आपण प्रोड्यूस केले. तर पहिली आपली जी स्टार्टिंग आहे ते त्या नोटनी होणार की युनिट्स प्रोड्यूस इक्वल टू युनिट्स सोल्ड प्लस क्लोजिंग स्टॉक. तर या दोघांची टोटल म्हणजे आपण एवढे युनिट्स प्रोड्यूस केले. 6000 विकले, 1500 क्लोजिंग स्टॉक आहे म्हणजे 7500 युनिट्स आपण प्रोड्यूस केलेले आहेत. ठीक आहे. नंतर इथे क्रेडिटला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ फर्निचर या 2 गोष्टी कॉस्ट शीटमध्ये येत नाहीत. आता खाली जे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत त्या गोष्टीने आपल्याला काय करायचं आहे, त्या आयटम्सनी आपल्याला कॉस्ट शीट बनवायची. तर कॉस्ट शीट बनवून आपल्याला त्याचा प्रॉफिट काढायचा आहे. कॉस्ट शीट बनवून त्याचा प्रॉफिट काढून तो टॅली करायचा आहे. P&Lचा जो प्रॉफिट आहे 34300 त्याच्याबरोबर आपल्याला ते टॅली करायचं आहे. आज गुड, आज अटेंडन्स चांगलं आहे. सगळ्यांना सांगा लेक्चर अटेंड करायला, तर मला बरं वाटतं. ओके. हां, तर मी तुम्हाला काय सांगत होतो, जे ॲडजस्टमेंटमध्ये दिले त्याच्यावरनं तुम्हाला कॉस्ट शीट बनवायची. ठीक आहे. तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. टाइम पण चांगला आहे. हा टाइम आवडतो का? ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅट बॉक्सवर लिहा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅट बॉक्सवर लिहा. हॅलो, सगळे जागे आहेत ना? झोपले? जागे राहा लेक्चरला. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉस्ट शीट बनवूया. तर इथे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे प्रोडक्शनची नोट तुम्हाला करावी लागेल. तर आता हा मनन पब्लिकेशनचा 22वा प्रॉब्लेम आहे आणि प्रोडक्शन युनिट्स किती बनवले आपण? 6000 आपले सेल्स आहेत आणि 1500 क्लोजिंग स्टॉक आहे. म्हणजे 6000 मध्ये आपल्याला 1500 ॲड करायला लागतील. 6000 मध्ये 1500 ॲड करून आपण 7500
युनिट्स विकणार. 7,500 आपला सेल आहे आणि 7,500 प्रोडक्शन आहे, 6,000 सेल आहे, 1,500 क्लोजिंग स्टॉक आहे. तर या नोट्सनी आपण देवा श्री गणेशा केला. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कॉस्टशीटचा फॉर्मॅट बनवायचा आहे. तर कॉस्टशीटचा आपण फॉर्मॅट बनवूया. तर इकडे इन द बुक्स ऑफ गोविंद इंडस्ट्रीज कॉस्ट शीट फॉर इयर एंडेड 31 मार्च 2016 आणि प्रोडक्शन 7,500 युनिट्स आणि सेल 6,000 युनिट्स. प्रोडक्शन 7,500 युनिट्स आणि सेल्स आहे 6,000 युनिट्स. ठीक आहे. तर ही कॉस्टशीटचा फॉर्मॅट आपण बनवला. त्याच्यात पर्टिक्युलर्स, युनिट्स, कॉस्ट पर युनिट्स, त्याच्यात रुपीज आणि टोटल कॉस्ट असा हा फॉर्मॅट आहे. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिलं येणार डायरेक्ट मटेरियल. आता डायरेक्ट मटेरियल युनिट्समध्ये 7,500 युनिट्स येणार आणि त्याचा रेट तुम्हाला दिला आहे 5 रुपये. 5चा रेट आहे, 2 डेसिमलपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे ते आणि त्याला 7,500 मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हे डायरेक्ट मटेरियल आलं 7,500, त्याला 5ने मल्टिप्लाय केलं 37,500 आलं. त्याच्यानंतर डायरेक्ट वेजेस 6चा रेट आहे. पुढचा जो आयटम आहे तो डायरेक्ट वेजेस आहे. डायरेक्ट वेजेसचं कॉस्ट पर युनिट 6 आहे, ते पण 2 डेसिमलपर्यंत घ्यायचं आहे आणि त्याला 7,500 मल्टिप्लाय करून अमाऊंट काढायची. तर इकडे डायरेक्ट मटेरियल आलं, डायरेक्ट वेजेस आलं. आता या दोघांची टोटल प्राईम कॉस्ट येते. या दोघांची टोटल प्राईम कॉस्ट. तर प्राईम कॉस्टची पहिली आपण टोटल कॉस्ट काढूया. टोटल कॉस्ट काढल्यानंतर आपल्याला रेट काढायचा आहे. याला आपण 7,500 भागूया. 11 आलं, 2 डेसिमलपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता इथे प्राईम कॉस्ट मिळाली आपल्याला. आता आपण क्लोज करूया. आता प्राईम कॉस्ट क्लोज केल्यानंतर पुढे फॅक्टरी ओव्हरहेड्स येतात. ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. तर फॅक्टरी ओव्हरहेड्स हे 25% कंबाईन कॉस्टचे आहेत. तर आता कंबाईन कॉस्ट म्हणजे नेमकं काय? प्राईम कॉस्ट. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेसची टोटल काय ते प्राईम कॉस्ट. आणि प्राईम कॉस्टचे 25% म्हणजे तुम्हाला 80 to 500चे 25% काढावे लागतील. 80 to 500चे 25%. तर आता हे आपण अमाऊंट काढूया. 80 to 500चे 25%. तर ती अमाऊंट आहे 20,625. 20,625 आणि त्याला आपण 7,500 डिवाइड करूया. त्याला आपण 7,500 डिवाइड करू. ओके. आता या दोघांची टोटल येते फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट आपल्याला काढायची आहे या दोघांची टोटल. आणि त्याला तुम्ही टोटल घेतली तरी चालेल किंवा 7,500 डिवाइड केलं तरी चालेल, अमाऊंट सेमच येणार. तर फॅक्टरी कॉस्ट टोटल घेऊन आपल्याला मिळाली. प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केले, फॅक्टरी कॉस्ट मिळाली. त्याच्या पुढे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स.
तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्सचा तुम्हाला रेट दिलेला आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्सचा रेट आहे 2.5 रुपये. 2 डेसिमलपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे ते, आणि त्याला 7,500 मल्टिप्लाय करायचं, 18,750, आणि मग ते ॲड करून आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळणार. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ॲड करून आपल्याला मिळणार. इथे आपण फॅक्टरी कॉस्टमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ॲड करणार आणि इथे कॉस्ट पर युनिटमध्ये पण ॲड करणार आणि आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळणार. ओके, तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळाल्यानंतर ते क्लोज करायचं. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमधनं काय करायचं, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स मायनस करायचं, लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स मायनस करायचं. आता त्याची अमाऊंट कशी काढायची, इथे आपण मगाशी डिस्कस केलं. आपल्याला क्वेश्चनमध्ये 6,000 युनिट्स विकलेत दिलं आहे आणि 1,500 युनिट्स क्लोजिंग स्टॉक आहे. म्हणजे क्लोजिंग स्टॉकचे युनिट्स तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेलेच आहेत. तर इकडे काय करायचं, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स युनिट्सच्या कॉलममध्ये 1,500 टाकायचं. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स युनिट्सच्या कॉलममध्ये 1,500, आणि रेट कुठला घ्यायचा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा रेट घ्यायचा. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा रेट 16.25. ओके, आणि याला मल्टिप्लाय करायचं, 1,500ला 16.25नी मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, तर आता इकडे आपल्याला क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स मिळालं. आता ते काय करायचं, हे मायनस करायचं आहे. आता आपण काय करूया, युनिट्समध्ये मायनस करूया. 7,500तनं 1,500 मायनस केले की 6,000 मिळतात. आता हे 6,000 काय, युनिट सोल्डची क्वांटिटी आहे, एवढे युनिट्स आपण विकले. आणि CPU मायनस नाही करायचा, CPU तेवढाच राहणार. टोटल कॉस्ट मायनस करायची, टोटल कॉस्ट मायनस करायची. आणि CPU कसा काढायचा, CPU ही जी टोटल कॉस्ट आहे तिला युनिट्सनी डिवाइड करून काढायचा. टोटल कॉस्टला युनिट्सनी डिवाइड करून हा CPU काढला. आता याला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओके, आता हे आपण कॅल्क्युलेट केलं, इथे आपण क्लोज करूया. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आल्यानंतर आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स घ्यायचं आहे. ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स त्यांनी क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे 3.5 रुपये रेट दिला आहे तुम्हाला. 3.5 हा 2 डेसिमलपर्यंत घ्यायचा आणि त्याला 6,000ने मल्टिप्लाय करायचं. त्याला 6,000ने मल्टिप्लाय करून 21,000 येणार. त्याच्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड झाल्यानंतर आपल्याला त्याची टोटल कॉस्ट काढायची आहे. टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स त्याला आपण म्हणतो. तर इकडे आपल्याला टोटल कॉस्टमध्ये टोटल कॉस्ट ॲड करायची, CPU ॲड करायचा किंवा 6,000ने डिवाइड करायचं. इथे आपल्याला टोटल कॉस्ट मिळणार. आणि हे आपण क्लोज केलं. आता त्याच्यात प्रॉफिट ॲड करून आपल्याला सेल्स मिळतील. तर इकडे ॲड प्रॉफिट,
प्रॉफिट इथे ॲड करायचा, प्रॉफिट ॲड करून आपल्याला सेल्स मिळणार. आता सेल्समध्ये तुम्हाला ओके, या प्रॉब्लेममध्ये तुमचा लॉस होतो आहे. तर इकडे कसं आहे, 1,18,500 तुमची टोटल कॉस्ट आहे आणि 48,000 रुपये तुमचा सेल्स आहे. तर इकडे ॲड प्रॉफिटच्या ऐवजी इथे काय लिहायचं, लॉस, ब्रॅकेटमध्ये लिहायचं लॉस. आणि 48,000ला तुम्हाला 6,000ने डिवाइड करायचं आहे. 48,000ला 6,000ने डिवाइड करायचं, मग इथे 8 रुपये येतात, 2 डेसिमलपर्यंत ते घ्यायचे. आता इथे लॉस झाला आहे. लॉस कसा काढायचा, आपली जी टोटल कॉस्ट आहे त्याच्यातनं सेल्स मायनस करायचं. टोटल कॉस्टमधनं सेल्स मायनस केलं की 70,500चा लॉस, 70,500चा लॉस. आणि तिकडे P&Lमध्ये प्रॉफिट आहे, इथे पण तसंच करायचं. टोटल कॉस्टमधनं सेल्स मायनस करायचं, हा लॉस झाला. तर आता इथे लॉस झाला आहे, तर आपण काय करूया, इथे फायनान्शियलनी स्टार्ट करूया. फायनान्शियलचा प्रॉफिट आहे, आता फायनान्शियलचा प्रॉफिट आहे तिकडनं स्टार्ट करूया. आणि खालचं जे उत्तर येईल कॉस्टिंगचं ते मायनसमध्ये येईल. पहिलं आपलं प्रॉफिट आहे, फायनान्शियलचा काय आपलं प्रॉफिट आहे, आणि खाली जे उत्तर येईल ते तुमचं 70,500 मायनसमध्ये येईल, कारण ते लॉस आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, आपली कॉस्टशीट बनवून झाली. आता आपण काय करूया, वर्किंग नोट बनवूया. वर्किंग नोटमध्ये फायनान्शियलचा कॉलम आपण पहिला करू. ज्यांनी कोणी आधीची लेक्चर बघितली नसतील त्यांनी बघून घ्या, कारण बरेच ॲब्सेंटिझम आहे. हा रिकन्सिलेशन टॉपिक व्यवस्थित कळला पाहिजे. तर आता आपण फायनान्शियलपासनं स्टार्ट करूया. आपला जो फॉर्मॅट आहे, पर्टिक्युलर्स, फायनान्शियल, कॉस्टिंग आणि डिफरन्स. ओके, आता एक एक आयटम घेऊया आपण. सगळ्यात पहिलं डायरेक्ट मटेरियल आहे. सगळ्यात पहिलं डायरेक्ट मटेरियल, आणि त्याची फायनान्शियलची व्हॅल्यू 20,000 आहे. फायनान्शियलची व्हॅल्यू 20,000 आणि कॉस्टिंगची व्हॅल्यू 37,500. 37,500 म्हणजे डिफरन्स मायनसमध्ये येतो आहे, -17,500, -17,500. ठीक आहे, डायरेक्ट मटेरियल झाल्यानंतर डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट मटेरियल झाल्यानंतर डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस आहेत 7,540. फायनान्शियलचं 7,540. कॉस्टिंगचं आपण काढलं आहे 45,000. कॉस्टिंगचं 45,000. हा पण डिफरन्स मायनसमध्ये आहे, आपण कॅल्क्युलेट करूया. 37,460. 37,460 हा पण डिफरन्स मायनसमध्ये आहे. पुढे फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स कॉस्टशीटमध्ये 20,000 ते सगळे मायनसमध्ये देणार. फायनान्शियलचं 5,460 आणि 20,625 फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स फायनान्शियलचं आहे 5,460 आणि कॉस्टिंगचं 20,625. या दोघातला फरक आपण काढायचा. -15,165.
मायनस 15,165. फॅक्टरी ओव्हरहेड्स नंतर पुढचं ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 5,250 आहे. 5,250 आणि कॉस्टशीटमध्ये 18,750. 18,750. दोघातला डिफरन्स 13,500 मायनस 13,500. ऑफिस ओव्हरहेड झाले. ऑफिस ओव्हरहेड नंतर आपल्याला क्लोजिंग स्टॉक घ्यायचा आहे. क्लोजिंग स्टॉक आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 6,600 आणि कॉस्टशीटमध्ये दिला आहे 24,375. 24,375. आता हा मायनसमध्ये येतोय पण आपण घ्यायचा प्लसमध्ये, कारण ते इन्कम आहे. इन्कम आहे म्हणून ते प्लसमध्ये घ्यायचं. प्लस 17,775. 17,775. त्याच्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स फायनान्शियलमध्ये 9,600 आणि कॉस्टिंगमध्ये 21,000. डिफरन्स 11,400 मायनसमध्ये. आता कॉस्टशीटचे सगळे आयटम झाले. आता जे स्पेशल आयटम्स आहेत जे P&L अकाउंटमध्ये येतात ते घ्यायचे आहेत. पहिले इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन 1,400 फक्त फायनान्शियलमध्ये आहे. आता हे प्लसमध्ये येतं आहे कारण कॉस्टशीटमध्ये काही नाही आहे. इंटरेस्ट ऑन लोन 1,400. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स 750, ते पण मगासारखंच आहे, फक्त फायनान्शियलमध्ये येतं आहे. इन्कम टॅक्स 750. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 17,700. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 17,700. आता हे प्लसमध्ये येत असलं तरी मायनस लिहायचं कारण इन्कम आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ फर्निचर पण तसंच आहे. आपलं इन्कम आहे, इन्कम आहे ते मायनसमध्ये दाखवायचं. 12,000 मायनस 12,000. तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट झालं, प्रॉफिट ऑन सेल ऑफ फर्निचर झालं. आता आपण काय करायचं, आता रिकन्सिलिएशनचं स्टेटमेंट बनवूया, फॉर्मॅट बनवूया. The format आहे स्टेटमेंट शोईंग रिकन्सिलिएशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल रेकॉर्ड्स. हा फॉर्मॅट आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. इथे आपण फायनान्शियल प्रॉफिटपासून स्टार्ट करतो आहे. तर इथे लिहायचं काय, नेट प्रॉफिट ॲज पर
फायनान्शियल रेकॉर्ड्स, नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स असं आपण लिहायचं. नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स आणि त्याची जी अमाऊंट आहे नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड 34,300 ही अमाऊंट आहे नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, काही गोष्टी ॲड करायच्या आहेत. तर ॲड काय काय करायचं आहे, ॲडमध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉक, इंटरेस्ट ऑन लोन आणि इन्कम टॅक्स या 3 गोष्टी ॲड करायच्या. तर आता क्लोजिंग स्टॉक जो आहे तो तुमच्या कॉस्टिंगमध्ये जास्त आहे, क्लोजिंग स्टॉक कॉस्टिंगमध्ये जास्त आहे. तर काय म्हणायचं, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक 17,775. त्याच्यानंतर आता इंटरेस्ट ऑन लोन फक्त फायनान्शियलमध्ये घेतलं आहे, तर त्याचं आपण कसं लिहायचं, इंटरेस्ट ऑन लोन रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स बट नॉट इन कॉस्टिंग रेकॉर्ड्स. इंटरेस्ट ऑन लोन रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स बट नॉट इन कॉस्टिंग रेकॉर्ड 1400. तसंच इन्कम टॅक्सचं पण सेमच लिहायचं आहे, इन्कम टॅक्स रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स बट नॉट इन कॉस्टिंग रेकॉर्ड्स. इन्कम टॅक्स रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स बट नॉट इन कॉस्टिंग रेकॉर्ड्स, त्याची अमाऊंट 750. ठीक आहे. तर आता हे 3 आयटम्स तुम्हाला ॲड करायचे आहेत. 3 आयटम्स ॲड करूया. त्यांची टोटल 19,925. आता ते वरच्या अमाऊंटमध्ये ॲड करायचे. 34,300 मध्ये हे ॲड करायचे 54,225 आणि क्लोज करायचं. आता ॲडची टोटल झाली. आता आपल्याला लेस घ्यायचं आहे. लेसमध्ये बरेच आयटम्स आहेत. सगळ्यात पहिलं डायरेक्ट मटेरियल. आता या सगळ्या अमाऊंट्स आहेत ना, या कॉस्टिंगमध्ये जास्त आहे. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस, फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऑफिस ओव्हरहेड्स, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, सगळे आयटम जे आहेत ते आपले कॉस्टिंगमध्ये जास्त आहे. म्हणजे तिकडे प्रत्येक वेळेला आपल्याला काय लिहायचं आहे, ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ डायरेक्ट मटेरियल. तर पहिलं आपण स्टार्ट करूया. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ डायरेक्ट मटेरियल. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ डायरेक्ट मटेरियल त्याची अमाऊंट आहे 17,500. त्याच्या पुढे डायरेक्ट वेजेस 37,460. डायरेक्ट वेजेस 37,460. त्याच्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेडची अमाऊंट आहे 15,165. 15,165 फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स नंतर ऑफिस ओव्हरहेड्स 13,500.
नंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स 11,400. ओके, तर हे लेसचे आयटम झाले. आता यांची टोटल घेऊया. अजून राहिले. हे दोन आहेत, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ फर्निचर, जे फक्त आपण फायनान्शियलमध्ये घेतलेत. ते दोन राहिले. तर इंटरेस्ट ऑन सेक्युरिटीज किंवा इन्व्हेस्टमेंट रेकॉर्डेड इन फायनान्शियल रेकॉर्ड्स बट नॉट इन कॉस्टिंग रिपोर्ट्स. त्याची जी व्हॅल्यू आहे 17,700 आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ फर्निचर प्रॉफिट ऑन सेल ऑफ फर्निचरची अमाऊंट आहे 12,000. यांची टोटल घेऊया आपण. आणि मग ते मायनस करूया. आता याचं उत्तर जसं मी तुम्हाला सांगितलं मायनसमध्ये येतं आहे, कारण हा लॉस आहे. तर 54,000 याच्यातनं हे मायनस केलं की याचं उत्तर मायनसमध्ये येणार, पण आपण प्लसमध्ये द्यायचं. 70,500 आपला लॉस. तर एवढीच अमाऊंट आपल्याला कॉस्टशीटमध्ये मिळाली आहे, 70,500. 70,500 हा कॉस्टिंगचा लॉस आहे. तर इकडे नाव काय द्यायचं, नेट लॉस ॲज पर कॉस्टिंग रेकॉर्ड्स. नेट लॉस, गेट लॉस, नेट लॉस ॲज पर कॉस्टिंग रेकॉर्ड्स. नंतर हे क्लोज करायचं. ओके, आता थोडासा टाइम आहे, तर आपण एक प्रॉब्लेम घेऊया. तुम्हाला ग्रुपवर फोटो पाठवतो.
ओके, तुम्हाला प्रॉब्लेम मी ग्रुपवर पाठवला आहे. आता मी प्रॉब्लेम वाचतो. हा जो प्रॉब्लेम आहे, RST लिमिटेड हॅज फर्निश्ड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द फायनान्शियल बुक्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2012. तर तुम्हाला P&L अकाउंट दिलेलं आहे. आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ओपनिंग स्टॉक पण दिला आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये क्लोजिंग स्टॉक होता, तर या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. तर आता इथे कॉस्टशीटमध्ये जे इक्वेशन मोठं वापरायचो ते आता इथे वापरायचं आहे. म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस परचेस किंवा प्रोडक्शन, ओपनिंग स्टॉक प्लस प्रोडक्शन इक्वल टू क्लोजिंग स्टॉक प्लस सेल्स असं तुम्हाला वापरायचं आहे. तर पहिल्यांदा आपण ते स्टेटमेंट बनवूया. इथे ओपनिंग स्टॉक दिला आहे, सेल्स दिला आहे आणि क्लोजिंग स्टॉक दिला आहे. ओपनिंग स्टॉक, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक. तर तुम्हाला ते मोठं इक्वेशन वापरायचं आहे. कसं वापरायचं मी तुम्हाला दाखवतो. तर हा मनन पब्लिकेशनचा 16वा प्रॉब्लेम आहे. तर हे इक्वेशन कसं वापरायचं, ओपनिंग स्टॉक युनिट्स, ओपनिंग स्टॉक युनिट्स त्याच्यात युनिट्स प्रोड्यूस ॲड करायचे आणि त्यांची जी टोटल आहे या दोघांची ही क्लोजिंग स्टॉक युनिट्स प्लस युनिट सोल्ड एवढी यायला पाहिजे. आता काय करायचं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. ओपनिंग स्टॉकचे युनिट्स आहेत 2500. 2500मध्ये युनिट्स प्रोड्यूस आपल्याला माहीत नाही आहे, तर ते कॅल्क्युलेट करावं लागणार. युनिट्स प्रोड्यूस कॅल्क्युलेट करावं लागणार आणि इक्वल टू क्लोजिंग स्टॉक युनिट्स. क्लोजिंग स्टॉक युनिट्स तुम्हाला 5000 दिलेलं, 5000 आणि युनिट सोल्ड तुम्हाला दिले आहे युनिट सोल्ड 47500. ओके, तर आता या युनिट्सच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. युनिट्स ओपनिंग स्टॉक युनिट्स 2500 आहे. युनिट्स प्रोड्यूस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. क्लोजिंग स्टॉक युनिट्स 5000 आणि युनिट सोल्ड 47500. तर आता इथे युनिट्स प्रोड्यूस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपण लहानपणी समीकरण कशी सोडवायचो तसं इक्वेशन सॉल्व करायचं आहे. युनिट्स प्रोड्यूस इक्वल टू, याच्यात तुम्हाला काय करायला लागेल, हे 5000 प्लस 47500 ॲज इट इज घ्यावं लागेल. 5000 प्लस 47500 ॲज इट इज घ्यावं लागेल आणि त्याच्यातनं इकडचे 2500 मायनस करायला लागतील. 5000मध्ये 47500 ॲड करायचे आणि 2500 मायनस करायचे, म्हणजे तुम्हाला युनिट्स प्रोड्यूसची व्हॅल्यू मिळेल. तर इकडे आपण कॅल्क्युलेट करूया किती येतं. तर हे जे आहे 5000मध्ये 47500 ॲड केले आणि 2500 क्लोजिंग स्टॉक वजा केले, म्हणजे युनिट्स प्रोड्यूस 50000 आले. आपण इथे लिहू शकतो युनिट्स प्रोड्यूस 50000, युनिट्स प्रोड्यूस्ड इक्वल टू 50000 आणि सेल आहे 47500. युनिट्स प्रोड्यूस 50000 आणि युनिट सोल्ड 47500. ओके, तर बाकीचा प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला करूया. तुम्ही थकलेला असाल. सगळ्यांना थँक्यू आणि बाकीच्या स्टुडंट्सना पण सांगा सगळ्या अटेंडन्स असायला पाहिजे. आता आपला टाईम पण चांगला आहे. सगळ्यांना थँक्यू. आपण पुढच्या लेक्चरला भेटूया.